संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे। मनसे 200 ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। तर आपण ही दृश्य सुद्धा पाहू शकतो। संभाजीनगरमध्ये हा सगळा प्रकार सुरू आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे। दोन्ही गटाकडून खरं तर जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे आणि मनसे 200 अशा घोषणा ठाकरे गटाकडून केल्या जात आहेत। त्यामुळे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी संभाजीनगरमध्ये सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर आज प्रचाराचा दिवस आहे आणि संभाजीनगरमध्ये सुद्धा प्रचार सुरू असताना हा प्रकार घडलाय। रॅली सुरू होती दोन्ही गटांची आणि त्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे। महाविकास आघाडी आणि महायुती आता आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, सध्याची काय परिस्थिती आहे त्या ठिकाणची? सध्याची परिस्थिती तरी शांतता आहे। दोन्ही बाजूचे जे कार्यकर्ते आता ते वेगवेगळे झालेले आहे। पोलिसांनी मध्यस्थी केली आणि त्या दोन्ही रॅल्या आहेत त्या दोन दिशेने निघून गेलेल्या आहे। आपण पाहतो की आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटचे काही तास उरलेले आहेत। त्यामुळे महायुती असेल महाविकास आघाडी असेल या दोघांकडून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। मात्र तेच क्रांती चौक आहे, त्या क्रांती चौक मध्ये दोन्ही रॅलीचे कार्यकर्ते, दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते व मनसेचे कार्यकर्ते हे समोरासमोर आले। त्यानंतर हा सर्व गोंधळ सुरू झाला होता। त्यानंतर ही माहिती जशी पसरली गेली त्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते वाढत गेले आणि मोठा गोंधळ या ठिकाणी झाला होता। आता पोलीस देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत। पोलिसांनी मध्यस्थी केलेली आहे। दोन्ही बाजूचे जे पदाधिकारी आहेत दोन दिशेने आता रॅल्या निघून गेलेल्या आहे। आज जे वातावरण आता शांत झालेलं आहे। नक्कीच सचिन, काय त्यांचं नेमकं म्हणणं होतं? दोन्ही गटांचं काय घोषणाबाजी त्या ठिकाणी सुरू होत्या? नक्कीच या ठिकाणी ज्यावेळेस पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते, ते महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जात होते त्याच वेळेस तिथं अंबादास दानवे आणि त्यांचे कार्यकर्ते देखील होते। त्यानंतर जोरदार घोषणाबाजी दोन्ही बाजूकडून सुरू झाली आणि त्यानंतर अंबादास दानवे यांनी 200 रुपयाची नोट काढून 200 अशा पद्धतीच्या घोषणा देखील दिल्या। त्यानंतर इकडून मग मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी 20 रुपयाच्या नोटा काढून बिकाव अशा देखील घोषणा दिलेल्या होत्या। त्यामुळे कुठेतरी वातावरण तणावग्रस्त होत होता। मात्र पोलिसांनी मध्यस्थी केली आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळे केले। त्यामुळे आता सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आहे। कुठल्याही पद्धतीचा गोंधळ सध्या सुरू नाहीये। नक्कीच सचिन, तर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे वातावरण थंड झाल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।